नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय पोलीस भरतीची जाहिरात निघाली आहे आणि यामधलं जे सशस्त्र पोलीस शिपाईचे पद आहेत ज्याला आपण SRPF म्हणतोय, स्पेशली आपल्याला आज फक्त SRPF बद्दल बघायचंय। ज्या विद्यार्थ्यांना SRPF मध्ये फॉर्म भरायचे आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। टोटल सगळी माहिती असणार आहे याच्यामध्ये। तर 2012च्या नियमानुसार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे अर्ज भरता येणार आहेत आणि SRPF चे फॉर्म कोणकोणत्या विभागात निघालेले आहेत तो एक मुद्दा इथे तुमच्या समोर आहे। मग त्याच्या जागा, त्याची PDF मी सगळं तुम्हाला अभ्यास कट्टा आपल्या अभ्यास कट्टा ॲपवर त्याची एक PDF स्वतंत्रपणे दिलेली आहे। तुम्ही त्या जागा बघून फॉर्म भरू शकतात। बघा, समादेशक जे बल आहे राज्य राखीव पोलीस बल गट 1 पुणे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। गट 2 पुणे मध्ये आहेत। गट 4 नागपूर, गट 5 दौंड, आणखी गट 3 मध्ये सुद्धा आहेत ते इथे राहिलंय। गट 6 धुळे, गट 7 दौंड, गट 13 नागपूर, गट 15 गोंदिया, गट 16 कोल्हापूर, गट 17 चंद्रपूर, गट 18 काटोल नागपूर, गट 19 कुसळगाव, गट 20 वरणगाव जळगाव अशा ठिकाणी SRPFच्या जागा तुम्हाला दिसत आहेत। आता या फॉर्म भरण्याचं तुम्हाला माहित आहे जे रेग्युलर सगळ्यांसाठी आहे तीच पोलीस रिक्रुटमेंट 2025.mahaIT.org किंवा mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर तुम्हाला या सगळ्या माहिती उपलब्ध आहे। फॉर्म भरण्यासाठी वरची लिंक तुमच्यासाठी आहे, त्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येईल। त्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या खाली देतो आहे। आता इथे वयोमर्यादा काय आहे? खरं म्हणजे वयोमर्यादा सगळ्यांना सारखीच आहे। SRPF असेल, कॉन्स्टेबल असेल, सगळ्यांसाठी सारखी आहे। तर एक रिव्हाइज म्हणून या ठिकाणी मी घेतोय, कारण मी इतर याच्यावर सुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत। अंतिम जो दिनांक आहे तुमचा 30/11/2025 त्या तारखेला वयोमर्यादा करण्यात येईल। कमीत कमी 18 वर्ष आहे। खुल्या प्रवर्गाला मॅक्झिमम 28, मागास प्रवर्गात यामध्ये अनुसूचित जाती जमाती SC, BC, OBC, EWS सगळे येतात। त्यांना 33, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, माजी सैनिकांना त्यांचा सेवेचा कालावधी अधिक 3, पदवीधर अंशकालीन जे आहेत त्यांना 55 ही मॅक्झिमम एज लिमिट आहे। ओके, पुढे आपल्याला बघायचंय। पण एक तुमच्यासाठी महत्वाची खुशखबर आहे। अत्यंत कमी फीस मध्ये आपण पोलीस भरतीची नवीन फास्ट ट्रॅक बॅच सुरू केली आहे, अर्जुन फास्ट ट्रॅक बॅच, आणि याच्यामध्ये 3 महिने, 2 महिने आणि 1 महिने असा कालावधी या ठिकाणी आपण ठेवलाय। आणि त्या ठिकाणी ऑफ 100 नावाचा एक कुपन कोड सुद्धा दिलाय, म्हणजे तुम्हाला पार 349 रुपयापासून पुढे तुम्हाला या बॅचेस सुरू होतील, सगळे घेता येतील। फास्ट ट्रॅक बॅच आहे। 100% यशासाठी तुम्ही अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तिथे सगळे अपडेट्स मिळवा। तुम्हाला या जाहिराती, त्याच्या सूचना, सगळ्या PDF सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे। अनाथांना 33 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट आहे। आता इथे जे याच्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे महिला खेळाडू यांना बघा, महिलांना 28 वर्षापर्यंत खुला, मागास 33, खेळाडूंना 28+5, मागास 33+5, पोलीस पाल्य 28 खुल्यामध्ये, मागास 33, गृहरक्षक जे आहेत त्यांना 28 ओपन आणि इतरांना 33, माजी सैनिकावर अवलंबून असलेले जे उमेदवार आहेत त्यांना 28+3 खुल्यासाठी आणि मागासवर्गीयांना 33+3 आहे। आता इथे आणखी एक GR तुमचा तो लक्षात घ्यावा लागेल, तो जो निर्णय आहे शासनाचा की ज्यांनी इथे एज लिमिट आधीच क्रॉस केली होती 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2025च्या कालावधीमध्ये ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली होती त्या सगळ्यांना या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये पात्र ठरवण्यात येईल एका वेळची संधी म्हणून। तो एक मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे तुमचं एज लिमिट त्या कालावधीत जर ओलांडली गेलेलं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आता शैक्षणिक काय आहे तर सोप्या भाषेमध्ये 12वी पास तुम्ही असले पाहिजेत। मग याच्यामध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली त्यांची सेकंडरी स्कूल, तसंच CBSE ची 12वी ते सुद्धा चालतं। समांतरमध्ये मुक्त विद्यापीठाचं तुम्ही ती पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिलं वर्ष जर उत्तीर्ण झाले असाल तर तेही चालतं, किंवा तिकडची तुमची डिग्री असेल पदवी मुक्त विद्यापीठाची तीही चालते। आणि इतर ज्या पदविका आहेत डिप्लोमाज विद्यापीठांची तेही तुम्हाला चालणार आहे। पुढे इतर तुम्हाला हे दिलेलं आहे की व्यावसायिक शिक्षण परीक्षा मंडळाचा 2 वर्षाचा जर हे असेल केलेला तुम्ही कोर्स तर तो सुद्धा चालणार आहे। डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर तेही चालणार आहे। ओके, त्याच्यानंतर माजी सैनिक जे आहेत त्यांनी 15 वर्ष जर सैनिकी सेवा पूर्ण करेल असेल तर 10वी पासवरही त्यांना फॉर्म भरता येईल, आणि तिकडे 15 वर्ष पूर्ण केलेली नसेल तर 12वी मात्र पास लागेल। पुढे नक्षलग्रस्त भागातले जे काही विशेष उमेदवार असणार आहेत ज्यांचे हल्ल्यामध्ये कोणीतरी मृत झालेला आहे, पोलीस बातमीदार, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी यांची मुलं, त्यांना 7वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की SRPFला फिजिकल क्वालिफिकेशन काय लागतं। उंची पुरुष उमेदवारांनाच फक्त SRPFचा फॉर्म भरता येणार आहे। 168 सेंटीमीटर कमीत कमी उंची असावी
आणि छाती न फुगवता 79 आणि पुढे 5 सेंटीमीटरचा फरक फुगवून त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी काय होणार आहे, तुम्हाला SRPF ची परीक्षा द्यायची आहे. 5 किलोमीटर धावणं आहे 50 गुणांसाठी, 100 मीटर धावणे आहे 25 गुणांसाठी आणि गोळाफेक आहे 25 गुणांसाठी. म्हणजे ते 5 किमी धावणे फार महत्वाचं आहे. 100 गुणांची तुमची फिजिकल टेस्ट या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर आधी तुमचं ग्राउंड्स होतील, त्याच्यामुळे तुम्हाला 1 महिना फॉर्म भरायला, 1-1.5 महिने ग्राउंडला, म्हणजे तुमचं पेपरला जवळपास 3 महिने कालावधी तुम्हाला कमीत कमी लागेल. आता शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% जर गुण तुम्ही मिळवले तर तुम्हाला पुढे त्या ठिकाणी एकाच 10 लेखीसाठी बोलवले जाणार आहेत. आणि लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे. 40च्या पेक्षा कमी जर आले 39 तर तुमचा विषयच नाही काही तुमचं त्या ठिकाणी. पण 40 मिळवले म्हणजे पास होतं असं नाहीये. ती मिनिमम क्रायटेरिया आहे. तुम्हाला चांगला स्कोअर घ्यावा लागेल आणि तो चांगला स्कोअर घ्यायचा असेल तर अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. अभ्यास कट्टा नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आपला, अभ्यास_कट्टा कट्टा, तेही जॉईन करून घ्या. तिकडेही तुम्हाला अपडेट येत राहतात. आता लेखी चाचणी किती मिनिटाची, 90 मिनिटाचा पेपर असेल, मराठी भाषेमध्ये पेपर असेल, बहुपर्यायी प्रश्न 4 प्रश्न ऑप्शन त्या ठिकाणी असतील. मैदानी चाचणी पडल्यानंतर लेखीची तारीख ठरेल. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही समजा SRPF आहे ना, SRPFची जेवढे सगळे गट वरती एकाच दिवशी सगळ्या ठिकाणचा पेपर होईल. म्हणजे SRPFच्या कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. SRPFचे 2 फॉर्म एका वेळेस भरता येणार नाही. तो एक सोपा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही कॉन्स्टेबलचा वेगळा भरू शकतात, SRPFचा एक भरू शकतात. तिकडे तुम्हाला याचा वाटत असेल कारागृहाचा वेगळा तो भरू शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण SRPFचा एकाच ठिकाणचा फॉर्म भरता येईल. लेखी परीक्षेमध्ये अंकगणित असणार आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, 25 प्रश्न 4 असणार आहे. त्याची मी पूर्ण तयारी तुमच्या ॲपवर करून घेतोय, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर. 29/10 पासून सुरुवात झाली फॉर्म भरायला. 30/11 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहेत. फीस खुल्या प्रवर्गाला 450 आहे, मागास प्रवर्गाला 350 आहे. आणि डॉक्युमेंट, बरेच जण विचारतात की डॉक्युमेंट्स कोणते पाहिजेत, फॉर्म भरायला जायचंय ना त्याच्या आधी ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यामध्ये SSC किंवा HSCचं 10वी किंवा 12वीचं उत्तीर्णचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, जन्माचा दाखला लागेल, ओके, आदिवास प्रमाणपत्र लागेल, डोमिसाईल सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतोय, जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता, ही दोन्ही जी कॅटेगरीमध्ये आहेत, संगणकाचं MSCIT तुम्ही पास झाले असाल त्याचं प्रमाणपत्र, खेळाडू पडताळणी अहवाल किंवा पडताळणीसाठी केलेली पोच पावती ती तुम्हाला लागेल. नॉन क्रिमिनल लेअरमध्ये तुम्ही म्हणजे विजा भज ब क भज ड, विमा इतर मागासवर्ग, SABC EWS मधील असाल तुम्ही पुरुष महिला तर तुम्हाला या ठिकाणी त्या शासन निर्णयानुसार ते नॉन क्रिमिनल लेअर प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे. माजी सैनिक असाल डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दल मध्ये असाल तिकडचं प्रकल्प, भूकंप, पोलीस पाल्य, अनाथ, अंशकालीन, तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे त्या आरक्षणाचा, त्याचे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे लागतील. EWS असेल, SABC असेल आणि NCCचं जर आरक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर ते डॉक्युमेंट्स लागतील. म्हणजे जो त्या प्रवर्गातून फॉर्म भरत असेल तर ते काही सगळ्यांना सगळं कंपल्सरी नाहीये. तुम्ही जर पोलीस पाल्य असेल तरच पोलीस पाल्याचं लागेल ना तुम्हाला इतर, म्हणजे ते एक लक्षात घ्या. पोलीस भरतीचे अर्जुन बॅच आहे, लाईव्ह लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. 3 महिन्याच्या कालावधीची तुम्ही मॅक्सिमम बॅच घेऊ शकतात. अजून मी त्याच्यात एक 4 महिन्याचाही देणारे कालावधी, म्हणजे तुम्हाला थोडं अतिरिक्त जर पुढे भरती गेली तर 4 महिन्याची बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. तर पोलीस भरतीसाठी अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. पुढचे अपडेट्सचे सगळे व्हिडिओज मी टाकत राहणार आहे. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चर्स बघत राहा. सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.